मित्रांनो, हा फॉर्म आहे भारत निवडणूक आयोग गणना प्रपत्र म्हणजेच SIR फॉर्म. हा फॉर्म जर तुमच्याकडे अजूनही आला नसेल तर तुमच्या एरियामधील जे कोणी बूथ लेवल ऑफिसर म्हणजेच BLO असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला हा फॉर्म घ्यायचा आहे आणि हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने 29 जुलै 2026 च्या अगोदर तुम्हाला हा जमा करायचा आहे. आता हा फॉर्म भरत असताना काय बऱ्याच जणांचा गोंधळ होत आहे की या फॉर्म मध्ये नक्की कुठे आणि कशी माहिती भरायची आणि काय माहिती भरायची. आता याच बाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. हा फॉर्म तुमच्याकडे आल्यानंतर इथे सर्वात वरती पहा, या ठिकाणी तुम्हाला नेम अँड कॉन्टॅक्ट नंबर ऑफ BLO या ठिकाणी काय आहे तुम्हाला तुमच्या BLOचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर पाहायला मिळेल. म्हणजे हा फॉर्म जे तुम्हाला देणार आहे त्यांचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता त्याच्याच खाली काय आहे, इथे या ठिकाणी तुम्हाला एक बॉक्स पाहायला मिळत आहे. आता याच्यामध्ये काय नाव लिहिलेले आहेत, QR कोड आहे, फोटो आहे. आता ही माहिती कोणाची आहे, ज्यांच्या नावाचा हा SIR चा फॉर्म म्हणजे गणना प्रपत्र आहे. आताच्या जी चालू मतदार यादीमध्ये जी तुमची माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता या ठिकाणी काय आहे, मतदाराचं नाव म्हणजे तुम्हाला तुमचं नाव पाहायला मिळेल. मतदार ओळखपत्र क्रमांक म्हणजे तुम्हाला तुमचा मतदान कार्ड ओळखपत्र क्रमांक पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा पत्ता पाहायला मिळेल. पुढे अनुक्रमांक, हा अनुक्रमांक कोणता आहे, जी आताची मतदार यादी आहे त्याच्यामध्ये जो तुमचा अनुक्रमांक आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तुमचा भाग क्रमांक आणि नाव म्हणजे तुमचं मतदार यादीचा भाग क्रमांक आणि त्याचं त्या भागाचं नाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तुमचा विधानसभा लोकसभा मतदारसंघाचं नाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तुमचं राज्य तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्हाला एक QR कोड पाहायला मिळत आहे. हा QR कोड कोणता आहे मित्रांनो, जो तुमच्या मतदान कार्डवरती जो QR कोड आहे तोच QR कोड या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मतदार यादीमध्ये जो तुमचा आत्ताचा फोटो आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हा मतदार यादीमधील फोटो आहे. या ठिकाणी तुम्हाला सध्याचा फोटो लावा. या ठिकाणी तुम्हाला जो काही तुमचा आत्ताचा लेटेस्ट जो काही तुमचा फोटो असेल तो तुम्हाला या ठिकाणी चिटकून घ्यायचा आहे. SIR चा फॉर्म आहे त्यांची माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता सगळ्यात मोठा गोंधळ खाली होत आहे. काय होतंय, इथं 3 बॉक्स आहेत. हा एक बॉक्स आहे, हा दुसरा बॉक्स आहे आणि खाली हा तिसरा बॉक्स आहे. आता इथं बऱ्याच जणांचा गोंधळ काय होतोय की या पहिल्या बॉक्समध्ये कोणाची माहिती भरायची, दुसऱ्या बॉक्समध्ये कोणाची आणि तिसऱ्या बॉक्समध्ये कोणाची माहिती भरायची. आता हेच आपण जरा व्यवस्थित समजून घेऊया. आता पहिला बॉक्स आहे, या बॉक्समध्ये काय लिहिलेलं आहे, मागील SIR च्या मतदार यादीतील मतदाराचा तपशील. हा तपशील कोणाचा भरायचा आहे, ज्यांचं नाव मागील 2002 च्या मतदार यादीमध्ये म्हणजेच SIR च्या मतदार यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. आता हा फॉर्म कोणाचा आहे, तुमचा आहे, बरोबर आहे. आता जर तुमचं नाव जर मागच्या 2002 च्या SIR च्या मतदार यादीमध्ये जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमची माहिती भरायची आहे. म्हणजे हा फॉर्म जरी तुमचा जरी असला तरी तुम्हाला तुमच्या 2002 चं जर SIR मध्ये नाव असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी काय टाकायचं आहे तुम्हाला, या ठिकाणी मतदाराचं नाव म्हणजे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. या ठिकाणी मतदान ओळखपत्र क्रमांक तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी नातेवाईकाचं नाव म्हणजेच आता हा फॉर्म समजा असं समजूया की हा फॉर्म माझा आहे. या ठिकाणी नातेवाईकाचं नाव म्हणून कोणाचं नाव टाकणार, मी माझ्या इथं आईचं, वडिलांचं किंवा जर माझं लग्न झालं असेल तर माझ्या, असं तुम्हाला या ठिकाणी तुमच्या नातेवाईकाचं नाव टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला त्यांचं नातं म्हणजे त्यांच्यासोबत तुमचं नातं काय आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. जिल्हा कोणता आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यांचं राज्य कोणतं आहे ते टाकायचं आहे. मतदारसंघाचं नाव इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. सगळ्यात मोठा गोंधळ तुमचा या ठिकाणी 3 ठिकाणी होत आहे. आता इथं काय आहे, मतदारसंघ क्रमांक, मतदार यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक. आता या ठिकाणी मतदारसंघ क्रमांक कोणता टाकायचा, यादी भाग क्रमांक कोणता टाकायचा आणि अनुक्रमांक कोणती टाकायची. तर आता मित्रांनो या ठिकाणी काय आहे, तुमचं 2002 च्या मतदार यादीमध्ये त्या मतदार यादीमध्ये तुम्हाला मतदारसंघ क्रमांक पाहायला मिळणार आहे, यादी भाग क्रमांक पाहायला मिळणार आहे आणि अनुक्रमांक नंबर सुद्धा पाहायला मिळणार आहे. ते शोधायचं कसं, 2002 च्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते शोधायचं कसं हे तुम्हाला एका मिनिटात सांगतो मी. आता त्यासाठी आपल्याला काय करायचंय, गुगल वरती यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर इथे तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे, voters.eci.gov.in. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे तुम्हाला 2 नंबरला ऑप्शन आहे बघा, पहिल्याच बॉक्समध्ये, या पहिल्याच बॉक्समध्ये इथे 2 नंबरला ऑप्शन आहे, सर्च युअर नेम इन लास्ट SIR. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा एक पेज ओपन होईल. आता या ठिकाणी काय करायचं, इथे तुम्हाला तुमचं स्टेट टाकून घ्यायचं आहे. जे काय आपलं स्टेट आहे ना ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे या लिस्ट मधून आपल्याला ते शोधायचं आहे. आता या ठिकाणी जर तुम्हाला तुमचा जिल्हा माहित असेल तर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. जर माहित असेल तर टाका ही माहिती. असेंब्ली विधानसभा मतदारसंघ कोणता आहे तुमचा,
माहित असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकून घेऊ शकता. या ठिकाणी पोलिंग स्टेशन म्हणजे जे काही तुमचं गावाचं पोलिंग स्टेशन नंबर आहे, गाव आहे, ते तुम्हाला याच्यातून शोधायचं आहे आणि ते टाकून घ्यायचं आहे. जर तुम्हाला माहित असेल तर टाका ही माहिती, नाहीतरी कंपल्सरी नाहीये. तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट तुमचं इलेक्टोरल फुल नेम इन लास्ट SIR हे या ठिकाणी तुम्हाला तुमचं फक्त नाव जरी टाकलं म्हणजे या ठिकाणी जे स्टार केलेलं आहे ना तेवढीच माहिती भरून घ्या. या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे. ज्यांचं नाव तुम्हाला शोधायचं आहे ना त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी इंग्लिश मध्ये टाकून घ्या. इथे पुढे कीबोर्ड दाखवत आहे, त्याच्याच खाली एक ट्रान्सलेट म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक केलं ना हे नाव तुम्हाला ऑटोमॅटिक मराठीमध्ये होऊन जाईल. आणि इथं खाली कॅप्चा आहे, या ठिकाणी तुम्हाला तुमचा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. जो काही कॅप्चा आहे ना या बॉक्समध्ये सेम कॅप्चा इथं भरून घ्यायचा आहे आणि सर्च याच्यावरती क्लिक करायचंय. आता सर्च केल्यावरती काय आहे थोडंसं वरती स्क्रोल करून घ्या. आता या ठिकाणी जे तुम्ही नाव शोधलेलं आहे ना तुम्हाला याच्यातून ते शोधायचं आहे, कुठं आहे ते बघायचं आहे. आणि जर तुम्हाला सापडलं ना तर त्याच्यातलं सर्वात महत्वाचं काय आहे इथे पहा, सिरियल नंबर, इलेक्टर्स फुल नेम म्हणजे जे तुम्ही आता नाव शोधलं आहे ना 2002 च्या मतदार यादीतलं ते नाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. रिलेटिव्ह फुल नेम या ठिकाणी त्यांचे नातेवाईकांचे म्हणजे पतीचं, पत्नीचं, आईचं, वडिलांचं जे काय असेल ते तुम्हाला या ठिकाणी नाव पाहायला मिळेल. या ठिकाणी त्यांचं वय त्या टायमाला जे काही वय होतं ना ते तुम्हाला पाहायला मिळेल. स्टेट पाहायला मिळेल, डिस्ट्रिक्ट पाहायला मिळेल, असेंब्ली नंबर म्हणजेच तुमचा विधानसभा मतदारसंघ तुम्हाला पाहायला मिळेल, त्याचा नंबर काय आहे ते. या ठिकाणी तुम्हाला पोलिंग स्टेशन नेम अँड नंबर पाहायला मिळेल म्हणजे त्याचं नाव आणि नंबर पाहायला मिळेल. या ठिकाणी सर्वात महत्वाचा विषय इथे पहा, पार्ट सिरियल नंबर. हा नंबर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा नंबर, हा नंबर तुम्हाला इथं लिहून घ्यायचा आहे. याचा फोटो काढा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, पण ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी महत्वाची आहे. आता ही माहिती तुम्हाला मिळाली ना, आता परत माघारी आपल्याला मेन पेज वरती यायचं आहे. आता जी तुम्ही माहिती बघितली ना त्याच्यामधून तुम्हाला आता तुमचा मतदारसंघ क्रमांक पाहायला मिळाला तो या ठिकाणी टाकून घ्या. तुमचा यादी भाग क्रमांक तुम्हाला बघायला मिळाला तो या ठिकाणी टाकून घ्या. अनुक्रमांक नंबर तुम्हाला पाहायला मिळाला म्हणजे सिरियल नंबर तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता ही माहिती कोणाची भरायची आहे, जर तुमचं नाव 2002 च्या मतदार यादीमध्ये जर असेल SIR च्या तरच तुम्ही हा पहिला बॉक्स भरायचा आहे. आता हा विषय तुमचा क्लिअर झाला. आणि हा पहिला कॉलम भरल्यानंतर पण तुम्हाला हा 3 नंबरचा बॉक्स पण भरायचा आहे बरं का. असं नाही की हा पहिलाच फक्त बॉक्स भरायचा आहे, हा 3 नंबरचा पण बॉक्स तुम्हाला भरायचा आहे. या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला तुमची जन्मतारीख या बॉक्समध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. तुमचा आधार नंबर जर तुम्हाला टाकायची इच्छा असेल इथे तर तुम्ही टाकू शकता. तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागेल. या ठिकाणी तुम्हाला आई वडील पती पत्नी यांचं नाव टाकून घ्यायचं आहे. ज्यांचं टाकायचं आहे त्यांचं टाकून घ्या. ज्यांचं तुम्ही नाव टाकणार आहे त्यांचं तुम्हाला या ठिकाणी मतदान ओळखपत्र क्रमांक द्यायचा आहे. जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही द्या, नाही इथं तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यांचं आईचं जर मतदान नंबर असेल तुमच्याकडे तर तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या, जर नसेल तर नका टाकून घेऊ. या ठिकाणी पती किंवा पत्नीचे नाव लागू असल्यास म्हणजे जर तुमचं लग्न झालेलं असेल या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पत्नीचं किंवा पतीचं नाव टाकून घ्यायचं आहे. आणि जर त्यांचं मतदान यादीत नाव असेल आणि त्यांचा मतदार नंबर असेल तर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. म्हणजे हा पहिला बॉक्स आणि दुसरा बॉक्स कोणी भरायचा आहे, ज्यांचं 2002 च्या SIR च्या मतदार यादीमध्ये नाव आहे त्यांनी या पहिला आणि तिसरा बॉक्स भरायचा आहे. आता हा दुसरा बॉक्स, या दुसऱ्या बॉक्स मध्ये इथं पहा, इथं लिहिलेलं आहे वरील रकान्यात ज्यांचे नाव नमूद आहे त्यांच्या नातेवाईकाचा मागील SIR मधील तपशील. आता वरील रकान्यात म्हणजे कुठं, ज्यांच्या नावाचा हा फॉर्म आहे त्यांचं जर SIR 2002 च्या मतदार यादीत नाव नसेल तर त्यांनी हा दुसरा बॉक्स भरायचा आहे. त्यांनी या ठिकाणी काय माहिती भरायची आहे, 2002 च्या SIR यादीमधील जर तुमच्या नातेवाईकांचं म्हणजेच कोणाचं आई वडील आजी आजोबा चुलता चुलती जे काही तुमचे नातेवाईक असतील ना त्यांची जर माहिती 2002 च्या SIR यादीमध्ये असेल तर ती माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला त्यांचा मतदान ओळखपत्र क्रमांक टाकायचा आहे. जर तुम्हाला माहित असेल तर टाका. या ठिकाणी नातेवाईकाचं नाव म्हणजे तुमच्या नातेवाईकांचं म्हणजे तुमच्या आईचं वडिलांचं आजी आजोबांचं ज्यांचं नाव 2002 च्या SIR यादीमध्ये आहे त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी त्यांच्यासोबत तुमचं नातं काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. इथे जिल्हा टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी राज्य टाकून घ्या. या ठिकाणी मतदारसंघाचं नाव. आता ही 2002 च्या मतदार यादीत आपण नाव जसं शोधलं ना तसंच तुम्हाला या ठिकाणी तुमच्या नातेवाईकांचं नाव शोधायचं आहे आणि त्यांचा या ठिकाणी मतदारसंघ क्रमांक टाकून घ्यायचा आहे. यादी भाग क्रमांक तसाच टाकून घ्यायचा आहे. अनुक्रमांक नंबर म्हणजे सिरियल नंबर या ठिकाणी तुमच्या नातेवाईकांचा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आता हा दुसरा बॉक्स कोणी भरायचा आहे, ज्यांचं नाव 2002 च्या SIR च्या मतदार यादीमध्ये नाही परंतु त्यांच्या नातेवाईकांचं नाव आहे त्यांनी हा 2 नंबरचा
नंबरचा बॉक्स भरायचा आहे। हा 2 नंबरचा बॉक्स तुम्ही भरला ना, त्याच्यानंतर तुम्हाला हा 3 नंबरचा पण बॉक्स भरायचा आहे। आपल्या सर्वांना हा 3 नंबरचा बॉक्स हा कंपल्सरी भरायचा आहे। या ठिकाणी थोडा विषय समजून घ्या। आता ज्यांचं नाव 2002 च्या मतदार यादीमध्ये नाव आहे त्यांनी हा बॉक्स भरायचा नाही, 2 नंबरचा बॉक्स भरायचा नाही। आणि ज्यांचं नाव 2002 च्या SIR च्या मतदार यादीमध्ये नाही परंतु त्यांच्या नातेवाईकांचं नाव आहे त्यांनी हा बॉक्स भरायचा आहे, हा बॉक्स भरायचा नाही, 1 नंबरचा भरायचा नाही। हा विषय क्लिअर झाला। आता तिसरा बॉक्स आहे। आता तुम्ही म्हणाल आमचं 2002 च्या मतदार यादीमध्ये माझं पण नाव नाही, माझ्या नातेवाईकांचं पण नाही, आईचं पण नाही, वडिलाचं पण नाही, आजीचं नाही, आजोबाचं नाही, कोणाचंच नाही, कोणत्याच नातेवाईकाचं तुमचं 2002 च्या मतदार यादीमध्ये नाव नाही। मग आता तुम्ही काय करायचं, 3 नंबरचा जो बॉक्स आहे ना तो आपल्या सर्वांना भरायचा आहे। तुमचं 2002 च्या SIR यादीमध्ये जरी नाव असेल तरी तुम्हाला हा 3 नंबरचा बॉक्स भरायचा आहे आणि तुमचं 2002 च्या मतदार यादीमध्ये नाव नसेल तरी तुम्हाला हा 3 नंबरचा बॉक्स भरायचा आहे। म्हणजे याच्यात आपल्याला हा 3 नंबरचा बॉक्स हा कॉमन आहे, हा सर्वांनाच भरायचा आहे। आता या ठिकाणी काय माहिती भरायची तुम्हाला नीट समजून घ्या, थोडंसे क्लिअर करून घेतो मी म्हणजे तुम्हाला समजेल। आता या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे, जी तुमची जन्मतारीख असेल ना ती तुम्हाला या बॉक्स मध्ये टाकून घ्यायची आहे। या ठिकाणी खाली आधार क्रमांक इच्छिक म्हणजे तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता, पण या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर, इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागेल। खाली वडिलांचे पालकांचे नाव, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी वडिलांचा पालकांचा मतदान ओळखपत्र क्रमांक यांचा जर मतदान क्रमांक जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता, नसेल तर नाही दिला तरी चालेल, कंपल्सरी नाहीये। या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी आईचं मतदान ओळखपत्र क्रमांक जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही देऊ शकता, नाहीतर नाही दिला तरी चालेल। या ठिकाणी पती किंवा पत्नीचे नाव लागू असल्यास म्हणजे जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पती किंवा पत्नीचं नाव टाकून घ्यायचं आहे। आणि खाली या बॉक्समध्ये तुम्हाला त्यांचा ओळखपत्र क्रमांक जर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही द्या, नसेल तर नाही दिला तरी चालेल, हे काय कंपल्सरी नाही। आता मित्रांनो ही माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल, हा फॉर्म नक्की कसा भरायचा आहे कसा नाही। हा फॉर्म भरल्यानंतर आहे ना या ठिकाणी तुम्हाला तुमच्या घरातील जर कोण प्रौढ व्यक्ती असेल म्हणजे आई वडील आजी आजोबा जे कोणी असेल त्यांची म्हणजे तुमची जरी असेल तरी या ठिकाणी तुम्हाला सही किंवा अंगठा द्यायचा आहे। आणि या ठिकाणी मतदान केंद्र अधिकाऱ्यांची स्वाक्षरी म्हणजेच BLO यांची तुम्हाला सही घ्यायची आहे या ठिकाणी, आणि या ठिकाणी तुम्हाला तुमची सही करायची आहे आणि याची एक कॉपी BLO यांच्याकडे तुम्हाला जमा करायची आहे। अशा पद्धतीने मित्रांनो हा तुम्हाला फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि तो तुमच्या BLO कडे 29 जुलैच्या अगोदर जमा करायचा आहे। अशा पद्धतीने मित्रांनो हा फॉर्म तुम्ही घर बसल्या 2 मिनिटात भरू शकता। जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो।